नमस्कार. सर्वांची कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे घात, भाग पहिला. लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भाग पहिला. थरथरत्या हातांची बोटे आराम खुर्चीच्या हँडलवरती आली. तळहात फळीवर टेकला आणि अलगद बाजूच्या आधारे त्याने आपलं अंग खुर्चीत टाकून दिलं. मात्र पाठ टेकवली नाही. मागे टेकण्यापूर्वी चौकस मांजराप्रमाणे त्याची मान ताठ झाली. समोर खोलीचं दार उघडं होतं. दारापलीकडे कॉरिडॉरमध्ये भिंतीवर दिवा जळत होता. त्या दिव्याच्या प्रकाशात उजळून निघालेला भाग आपल्या नजरेखाली आहे याची त्याने खात्री करून घेतली. अजूनही तो सावध होता, तटस्थ होता. खोलीमधील शांततेचा फायदा घेऊन तो नक्कीच काहीतरी, कशाचा तरी आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होता. कसलेही आवाज येत नव्हते. सर्वत्र शांतता होती. त्याने नजर आत ओढली. पुढेच भिंतीवर टाकली. पाहिलं, घड्याळात आता 1 वाजला होता. हळूहळू पापणी न लावता त्याने खुर्चीत पाठ टेकली. जरा विराम मिळाला आणि तोंडावाटे सहज श्वास बाहेर पडले. वाढलेले, रोखून धरलेले श्वासोच्छ्वास नियंत्रणात आले आणि नियमित झाले. त्याला ऊब हवीशी वाटत होती, कारण त्याला लागणारा गारठा, भीतीने गोठून जाणे हेच ते असावे. याच भावनेची ती पूरक संज्ञा असावी. गोठून जाणे भीतीने. तो विसावला आणि बसल्या ठिकाणीच त्याला हुंदका आला. उहू उहू. आधी मुळू, नंतर ओक्साबोक्शी रडायला लागला. काय केलंय मी हे? काय केलं? का केलं? माफ कर मला. जाऊ दे मला इथून. जाऊ दे. त्याचे रडण्याचे स्वर वाड्याच्या भिंतीमध्ये कोंडून राहिले. आजूबाजूला सर्वत्र निर्मनुष्य वावर, रिकामी इस्टेट आणि मिट्ट काळोख. तो एकटाच इथे अडकला होता. पण कोणाच्या जाळ्यात? गर्द ढगाळ वातावरणात रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडाझुडपाची हिरवळ पसरली होती. खुळखुळ वाजत करीत टांगा मंगलवाड्याच्या समोर येऊन उभा राहिला. हातामध्ये गोदरेजची सूटकेस घेऊन नितीन टांग्यातून खाली उतरला. ब्लू जीन्स आणि पोलोचा टी-शर्ट. नितीन मंगलवाड्यावर आला होता. मंगलवाडा, त्याच्या सख्ख्या मामाचे मालकीचे घर. मंगलमामा याच नावाने नितीन आणि इतर ओळखीचे संबोधत असत. वाड्याच्या फाटकवर उभा राहून नितीन आत डोकावून बघत होता. आईसोबत लहानपणी तो 1-2 वेळेस आला होता. तेव्हा हा वाडा आणि ही जागा पाहून त्याच्या मनात एक गहिरे दडपण यायचं. उल्हास, उत्साह मरून जायचा. लहान मुलांची स्वप्न असायची की मामाच्या गावी जाऊन काय काय मजा करू. पण बहुतेक अंगात पांढरी बंडी, त्यावर जानवे खाली धोतर, डोक्यावर करडे कुरळे केस, शरीर स्थूल, डेरी पुढे वाढलेली आणि चेहरा गोरा, हातपाय कृश, जाडजूड भुवया आणि जाडजूड मिशा, गळ्यात तुळशीची माळ. माणसाच्या बाह्य पेहरावावरून त्याचा आतील खरा रंग ओळखता येत नाही. फाटकवरची कडी वाजली आणि मंगलमामाने दचकून मागे बघितलं. बाहेर एक तरुण उभा दिसला. त्याला पाहण्यासाठी मंगलमामा उठून उभे राहिले. कोण आहे रे? जरासा उर्मट सूर. इथेच नितीनचा आत्मविश्वास गळून पडला. नितीन जरासा भेक्कडच होता. घशातून आवाज निघेना. जर ओरडून सांगायला गेलं तर चिरकल्यासारखा आवाज निघाला असता. मामाचा खरा स्वभाव लहानपणी कधी कळला नव्हता, कारण लहानपणी मुलांसोबत सर्वच मोठी माणसं गोड वागतात. मंगलमामा ताड चालत फाटकवर आला. नितीनला वाटलं आता फाटकाच्या फटीतून हात घालून आपला गळा पकडतो की काय. मंगलमामा कधी त्याच्या समोर येऊन उभा राहिला त्यालाच समजलं नाही. पण जेव्हा तो बोलला तेव्हा नितीन भानावर आला. ए कोण रे तू? मंगलमामाने थोडेसे चिडून विचारले. नितीन दचकून मंगलमामाला पाहत म्हणाला, मामा, मंगलमामा, मी सुधाचा मुलगा, तुमचा भाचा. आधी तर विश्वास न बसल्यासारखा मंगलमामाने त्याला वरून खालून अगदी निरखून बघितलं आणि प्रश्न केला, काय पुरावा? नितीनने पटकन आपलं पाकीट बाहेर काढलं आणि त्यात ठेवलेला त्याच्या आईचा फोटो दाखवला. पाकीट घेऊन एखाद्या फौजी अधिकाऱ्याप्रमाणे मंगलमामाने तो फोटो तपासला, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव 1% कमी झाले होते. हां, अगदी खालच्या स्वरात ते उद्गारले.
फाटकाची कडी उघडली आणि फाटक ओढले. "ये, आत ये," म्हणत नितीनकडे पाठ फिरवून ते वाड्याच्या दिशेने चालत गेले. हा माणूस आपली मदत करेल का? आपल्याला पैसे देईल का? शक्यच नाही. उलट हा पैशाचं नाव जरी काढलं तर सरळ हाकलून देईल. एक वेळ वाटलं आत्ताच आलो त्या पावलांनी माघार घ्यावी, पण मामाला काय वाटेल? मुकाट्याने नितीन असा विचार करत त्याच्या मागोमाग गेला. 10 पावलांवर वाड्याचा दरवाजा आला. दरवाजा उघडून मामाने आत प्रवेश केला. लहानपणी पाहिलेला हा दुमजली वाडा आता जरा लहानच वाटत होता. कल्पनेपेक्षा बरीच तफावत दिसत होती. डागडुजी, सशक्तीकरण आणि नवीन बांधकाम, रंगकाम सगळं दिसत होतं. आपल्या भिंतींना देखील प्लास्टर, रंग चढवले होते. भिंतींवर काचेचे, डिझाईनचे पॉटलॅम्प होते. वर झुंबर, फॉल सिलिंग, सोफा, फर्निचर. मंगलमामा बराच मालदार दिसत होता. "बस इथे," सोफ्याकडे बोट दाखवत नितीनला त्याने बसायला सांगितले आणि तो आत निघून गेला. नितीन हॉलवर नजर फिरवत सगळं निरखून बघत होता. तेवढ्यात आतून मंगलमामा पाणी घेऊन आला. पाण्याचा ग्लास समोर टेबलावर ठेवून तो समोरच्याच सोफ्याच्या खुर्चीत टेकला. "घे घे, पाणी घे." नितीनने घटघट पाणी पिऊन टाकले. "भुकेला दिसतोयस. पाण्यावर पोट भरणार नाही. थांब, चहा टाकतो." "नाही मामा, असू द्या. कशाला उगाच त्रास करून घेताय? वेळ लागणार नाही जास्त. बस, आलोच लगेच." परत मामा उठून आत गेला आणि आतमधून थोड्याच वेळात चहाचा कप, प्लेटमध्ये फरसाणसोबत साखरेची वाटी आणि त्यात एक चमचा घेऊन बाहेर आला. "तुझ्या निमित्ताने मला सुद्धा प्यायला मिळेल." नितीनने चहाचा घोट घेतला. चहा निव्वळ पानचट आणि बिनसाखरेचा होता. नितीनच्या चेहऱ्याकडे बघूनच मामाने ओळखलं. "साखर घाल, मग गोड लागेल. मला असाच लागतो." नितीनने 2 चमचे साखर घातली आणि चहा ढवळून घेतला. गोड पाणी समजून त्याने चहा पिऊन घेतला. फरसाण 2 घास खाऊन प्लेट सरकवून ठेवली. कसं सगळं बरं आहे ना? सुधा कशी आहे?" मंगलमामाने विचारपूस केली. जणू मामाला माहीत नव्हतं किंवा माहिती असूनही ढोंग करत असावे असं त्यांच्याकडे बघून वाटत होतं. "मागच्याच वर्षी निधन झालं. क्षय झाला होता. पत्र आलं होतं ना तुम्हाला?" "अरे हो, आठवलं. आता म्हाताऱ्या बुद्धीला काय लक्षात राहायचं. मलाच 2 येऊन गेले." "2?" "झटके रे, हृदयाचे. हार्ट अटॅक. डॉक्टर म्हणाले वजन कमी करा, पथ्य पाळा, साखर कमी आणि अजून काय काय. 3रा आला की रामनाम सत्य." यावर आपण हसू नये. नितीन गप्प बसून राहिला. "तू सांगितलं नाहीस की का येणं केलंस?" मंगलमामाने पुन्हा विचारलं. "सांगीन. प्रवासाने जरा थकवा आलाय." तो मंगलमामाला म्हणाला. "बरं, जेवायच्या वेळेला बोलूयात. वरच्या मजल्यावर खोल्या रिकाम्या आहेत. त्यातली कुठलीही घे आणि हातपाय धुवून आराम कर. रात्री बोलूच आपण. आणि हो, मी स्वयंपाक करत नाही. खानावळीतून माझा डबा येईल. तुझ्यासाठी मागवू का?" नितीनने घराकडे पुन्हा नजर फिरवली. "मला नोकर आवडत नाही. माझ्याशिवाय मला माझ्या वाड्यात कोणी दुसरं चालतही नाही." जरा रोखूनच मंगलमामा बोलला. नितीनच्या घशातून आवाज निघेना. मनातून एकच विचार डोकावू लागला. आपण खरंच इथे येऊन घोडचूक केलेली दिसत आहे. मामाच्या शब्दात एक टोला होता. पण पैसे तर हवे होते. त्यासाठी या माणसाच्या 2-4 शिव्या जरी खाव्या लागल्या तरी चालतील. नितीन मंगलमामाने सांगितल्याप्रमाणे दाखवलेल्या मार्गाने वरती गेला. जिन्याने वर जात त्याने वरच्या मजल्यावरील दिसेल तो दरवाजा उघडून बघितला. एक दरवाजा बंद होता. त्यावर कुलूप होतं. नक्कीच ही मामाची खोली असणार. नितीनने त्याच समोरची खोली उघडली आणि आत प्रवेश केला. खोलीमध्ये झाडू, गुंडाळलेली गादी, उभा कॉट होता. कोपऱ्यात एक टेबल फॅनसुद्धा होता. नितीनने सुटकेस ठेवली आणि स्वतःच खोली स्वच्छ करून घेतली. कॉट टाकला आणि त्यावर गादी टाकली. भिंतीमध्ये कपाट होतं. ते उघडून पाहिलं तर त्यामध्ये उशी आणि पांघरून बरंच काही ठेवलेलं होतं. भिंतीमध्ये खिडकी होती. खिडकीतून मागची परसबाग दिसत होती. तिथूनच गार वारा वाहून आत येत होता.
दूर दूरवर मोकळं वावर आणि काही झाडं दिसत होती. रात्री मामा समोर काय बोलायचं हा विचार करत नितीन पलंगावर पडला. पडल्या पडल्या आपल्याच विचारात हरवून त्याला गाढ झोप लागली. संध्याकाळचे 7 वाजले आणि काही आवाजाने नितीनला जाग आली. उठता क्षणी डोळे उघडताच त्याला अंधार दिसला. खोलीवर भलताच काळोख पसरला होता, पण बाहेर कॉरिडॉरमध्ये दिवा जळत होता. शिवाय समोरची ती कुलूप लावलेली खोली, तिचे दार सताड उघडे होते. खोली चांगलीच मोठी दिसत होती आणि आतले दिवेसुद्धा उजळत होते. आतमध्ये एक मोठी अलमारी शेजारी दिवाण, टेबल लॅम्प आणि एक आराम खुर्ची होती, जिचे तोंड दाराकडे होते. मनात क्षणभर एक वेगळा विलक्षण विचार डोकावून गेला. त्या खुर्चीत मंगलमामा बसत असेल का? आणि जरी बसत असेल तर दार उघडे, पंखा चालू आणि खुर्चीचे तोंड आपल्याकडे कसे? आपण झोपल्यावर तो आपल्यावर पाळत तर ठेवून नसेल? विचित्र, नाही का? तो आवाज, तो कल्ला नितीन उठून बाहेर आला. कॉरिडॉरच्या डावीकडे सज्जा होता. त्या सज्जातून खाली वरंडा. सज्जामध्ये उभा राहून नितीनने खाली बघितलं. खानावळातून डबेवाला आला होता. त्याने 2 डबे ठेवले होते आणि त्यांची काहीतरी किरकिर सुरू होती. हे बघा मंगलभाऊ, महिना झाला मी पैशासाठी थांबलो आहे. आता मला पैसे हवे आहेत. डब्याचे पैसे चुकते करा. थांब, तू काय असं ऐकायचं नाही. तुझी खाडी किती आहेत ते पण सांगतो. हिशोब करतो आणि मग देतो. दोघांनी काहीतरी हिशोब काढला आणि त्यात मामाच शमला. कदाचित डबेवाला अचूक होता आणि मामाचा हिशोब बरोबर नव्हता. तावातावाने मंगलमामा धोतर पकडून वरती आला आणि नितीनकडे दुर्लक्ष करत थेट खोलीत शिरला. कॉरिडॉरमध्ये अंधार असल्यामुळे त्याला नितीन नीट दिसला नसावा. मामा आत शिरला आणि नितीन दारात येऊन आत बघू लागला. बघितलं की मामाने कमरेला खोवलेला किल्ल्याचा जुडगा बाहेर काढला आहे आणि अलमारी उघडली आहे. अलमारीमध्येच एक मोठी तिजोरी होती. मंगलमामाने तिजोरी किल्ली लावून उघडली आणि नितीनने बघितलं. पाहता क्षणी नितीनचे डोळे चमकले. तिजोरीमध्ये दागदागिने, नोटांचे बक्कळ बंडल होते. कमीत कमी 10 लाख तर सहज असतील. यातून 10-20 हजार तर तो सहज देऊ शकतो. पण या डब्बेवाल्याचा 100-500 द्यायला हा म्हातारा एवढी किटकिट करतोय, तर मग आपल्याला हजारो कसे देईल? सहज तर मिळणार नाहीत. काहीतरी क्लुप्ती लढवावीच लागणार. मामा पैसे घेऊन तिजोरी बंद करून बाहेर आला आणि नितीनकडे न पाहता खाली निघून गेला. नितीन हळूच आपल्या खोलीमध्ये आला आणि खोलीमध्ये उभा राहून तो कपाटाकडे एकटक बघू लागला. अचानक आतमध्ये एक उर्मी जागृत झाली होती. एक असा उत्साह जागा झाला होता. खोल मनातून काहीतरी वरती यायचा प्रयत्न करत होतं. मन हेलकावे खात होतं. मिळतील, पैसे मिळतील, हे आपोआप तोंडात आलं. नितीनने स्वतःशीच पाठ थोपटली. जेवणाची वेळ झाली. मंगलमामाने नितीनला खाली बोलावलं. दोघेही आतल्या खोलीत जेवायला बसले. मंगलमामाच्या डब्यात पथ्याचं होतं तर नितीनसाठी चमचमीत. कसं आहे रे जेवण? मंगलमामाने विचारलं. छान आहे. 2च शब्द झाले आणि जेवण संपवून दोघेही मुखवस चावत ओसरीवर खुर्ची टाकून बसले. वाडा अगदीच भकास आणि मोकळा वाटत होता. नितीन म्हणाला, एवढ्या मोठ्या वाड्यात एकट्याला कसं राहू वाटतं? भीती नाही वाटत का? छे, कसली आली आहे भीती? एवढ्या दूर डबेवाले सोडले तर कोणी येत नाही. मामा, उदरनिर्वाह कसा करता तुम्ही? पूर्वजांची जमीन होती. एकट्याला करायची इच्छा नव्हती, मग टाकली विकून. आला बक्कळ. म्हणजे थोडेफार आले तरी कमीच किमतीत गेली. ते जाऊ दे, तू काय करतोस शहरात? मी कामधंदा शोधतोय. इकडे कसं येणं केलंस? तुमच्यापासून काय लपवायचं? कामधंदा नसल्यामुळे जगणं, खाणं पिणं अवघड झालं. डोक्यावर कर्ज झालं. कामधंदा मिळणं अवघड झालं. कामधंद्यासाठी आलायस का मग तू इथे? छे. मग कशासाठी आलाय? मंगलमामाने विचारलं. मामा थोडे पैसे उधार दिले असते तर बरं झालं असतं. मंगलमामाच्या जाड भुवया तिथेच उंचावल्या. खुर्चीच्या लाकडी बाजूवर तळहात दाबत मंगलमामा हुंकाराचा सूर लावत होता. पैसे. नितीन पोरा, पैसे द्यायला मला काही अडचण नाही. पण मुद्दा असा आहे की माझ्याकडे एक कवडीसुद्धा नाही आहे. मी स्वतः भिकेला लागलोय बघ. हरामखोर. नितीनने मनातल्या मनात शिवी हसडली. मामा, असं म्हणू नका प्लीज. उसने काही होत असतील तर बघा.
मी तुम्हाला महिन्याभरात परत करेन. मंगलमामा उठून उभा राहिला. पैसे तर माझ्याकडे नाही आहेत. तुला हवं तर मी कामावर लावून देतो. गावात बरीच कामं आहेत. ओझी व्हायची, हे डबेवाल्यांचे डबे व्हायचे. बघ, करतोस का? मामा, मी शहर सोडून इथे गावगडी बनायला आलो नाही आहे. मग पैसे तर तू विसर. माझ्याकडे तुला काय कोणालाही द्यायला 1 रुपयासुद्धा नाही आहे. मामा आपल्या खोट्यावर आडून होता. हा कंजूस म्हातारा असा काही आपल्याला 1 दमडीसुद्धा द्यायचा नाही. थोडे दिवस राहून कशीबशी याची मनधरणी करावी आणि यांच्याकडून पैसा उकळून घ्यावा. ठीक आहे मामा, नसतील तर मग राहू द्या. पण माझी एक विनंती आहे, तेवढी मान्य कराल का? बोल. काही दिवस मी इथे विसाव्याला थांबलो तर चालेल का? शहरात आता माझ्या डोक्यावर छप्पर नाही आहे. भाडे भरायला पैसे नाही आहेत. हवं तर मी वाड्यातील सगळी कामं करेन. ठीक आहे, राहा तू इथे. पण लक्षात ठेव, माझ्याकडे पैसे नाहीत. समजलं मामा, मी म्हणालो. इतकंच बोलून नितीन तिथून निघून आपल्या खोलीत आला. या म्हाताऱ्याने आपली चांगलीच गोची केली आहे हे त्याला कळालं. नितीन तिथे 2-3 दिवस राहिला. वाड्याची साफसफाई, स्वयंपाक, बागकाम सगळं फुकटात करू लागला. मामा देखील त्याला नोकरासारखी वागणूक देऊ लागला. चहा आण, पाणी आण, हेच कर, तेच कर. मन मारून नितीन ही सगळी कामं मुकाट्याने करू लागला. पण या सर्वात त्याची मामा आणि त्याच्या तिजोरीवर नजर गडली होती. एके दिवशी असाच भर उन्हातून मंगलमामा घरात आला आणि थेट कोसळला. त्याचे श्वास फुलले होते. नितीनने पाहिलं, मामा कोसळला तसा तो धावतच त्याच्याजवळ आला. मामाला सरळ केलं तसा मामा घामाघूम झाला होता. चेहरा लालबुंद पडला होता. काय होतंय मामा? माझ्या गोळ्या. मामाने टेबलकडे बोट दाखवून गोळ्या मागितल्या आणि नितीनने त्या आणूनही दिल्या. एक गोळी काढून त्याने मामाच्या तोंडात टाकली आणि मामाने ती कडू तुरट गोळी कचा चावून गिळून टाकली. मामाला उचलून नितीनने पंख्याजवळ बसवलं आणि हवा लागताच मामाला जरा बरं वाटलं. मग तो बोलू लागला. अधूनमधून असा श्वास फुलतो, झटके येतात. असं वाटतं आता जीव जातो की काय. अरे तिथे बाहेर एक कावळा अंगावर आला आणि काळजाचा ठोकाच चुकला रे. बरं झालं तू होतास, नाहीतर माझं आता काही खरं नव्हतं. क्षणभर नितीनच्या मनात आलं, जर आपण ती गोळी याला दिलीच नसती तर. पुन्हा तोच उत्साह, तीच भीतीपूर्ण जाणीव. काय आहे हे? कसली चेतना जागी होत आहे? त्या रात्री नितीनला झोप येईना. डोक्यात नको नको ते विचार डोकावू लागले. नजर वारंवार मंगलमामाच्या खोलीकडे पडू लागली. एक विचार आला, या वाड्यात फक्त आम्ही दोघंच तर आहोत. आजूबाजूला कोणी राहत नाही. दिवसभर रात्रभर सगळं काही सामसूम पडलेलं असतं. पण तो डबेवाला, तो तर रात्री येतो, थांबत नाही. मीच बनवतो. आज जर मी वेळेवर गोळ्या दिल्या नसत्या तर. नितीनच्या अंगावर सरकन काटा फुटला. म्हातारं गचकलं असतं. आधीच 2 हार्ट अटॅक येऊन गेलेत. 3रा कधीही येऊ शकतो, कसाही येऊ शकतो. काही सांगता येत नाही. आणि हार्ट अटॅकने मेला तर कोणाला संशय पण येणार नाही. तसंही हा माणूस घाणे आहे, कोणी येणारसुद्धा नाही. नितीनचे श्वास वाढले होते. डोळ्यासमोर तिजोरी दिसत होती. तिजोरी, लाखो रुपये, सोने. हा वाडा तर करोडोला जाईल. वाडासुद्धा विकला तर मोकार पैसा. मग तर कायमची अडचण मिटली. म्हातारा जगून तरी किती जगणार? याला घाबरवलं तर? आज साध्या कावळ्याला बघून घाबरला. जर याला असं काही भयानक दाखवलं तर ते बघून जागेवरच खलास होईल. हो करतो. त्या दिवसानंतर नितीन मंगलमामाची जास्तच काळजी घ्यायला लागला. त्याची देखभाल करू लागला. त्याच्या शक्य तेवढ्या जवळ राहून त्याच्या दिनचर्येची नोंद घेऊ लागला. त्याचं पडणारं हर एक पाऊल टिपू लागला. तो केव्हा उठतो, केव्हा सैर करतो, केव्हा जेवतो, केव्हा झोपतो, किती वेळ खालच्या मजल्यावर आणि किती वेळ खोलीत घालवतो आणि सगळं नितीन नोंदवू लागला. आणि अशातच नितीनला एक युक्ती सुचली, सैतानी युक्ती. नितीन मामा दिसायला डांबरट असला तरी आतून पक्का भित्रा आणि कंजूस होता. याला गुंडाळायला फार अवघड जाणार नव्हतं. नितीनला एक कल्पना सुचली. त्यानुसार त्याने आपली योजना आखायला सुरुवात केली. तो आपल्या कलेचा इथे अयोग्य वापर करणार होता. नितीनने वाड्यातून एक गोणपाट शिवायची दाभण शोधली. सुतळी, गोणपाट, फडके, चुना, रद्दी कागद असे बरेच साहित्य जमा केले आणि एक एक करत त्याने मामापासून लपवत आपल्या खोलीत जाऊन पलंगाखाली ठेवले. अलीकडे पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. हस्त नक्षत्रात गडगडाट जोरावर होता. रात्री अपरात्री वादळी हवेने दिवे जायचे आणि अंधार दाटून यायचा. जोरजोरात मोकऱ्या आवाजात वीज कोसळायची. मंगलमामा तेव्हा एक खिडकी उघडी ठेवत नसायचा. रेडिओवरती तुफान पाऊस वाऱ्याची चेतावणी आली. त्याच आदल्या रात्री आपलं काम पूर्ण करायचं आणि वादळाच्या रात्री खेळ करायचा.
नितीनने ठरवलं होतं. रात्र झाली की तो काहीतरी शिवायला घ्यायचा. दिव्याच्या उजेडात निम्मी रात्र जागून तो काहीतरी गोफायचा. शेवटी त्याचा हस्तक तयार झाला होता. दिव्याच्या तांबूस उजेडात तो तयार केलेला नमुना उभा करून नितीनच्या चेहऱ्यावर एक आसुरी हसू उमटले होते. अंगावर घालायला एक गोंडपाटचा पायघोळ, हातात घालायला दस्ताने ज्याच्या बोटांशी टोकदार नखे चिकटवली होती, डोक्यावर घालायला मुखवटा ज्या मुखवट्यावर खळ लावून भिजवलेला रद्दी कागद चिकटवला होता. त्याला एक खास प्रकारचे ओबडधोबड टेक्चर प्राप्त झाले होते. त्यावर पांढरा शुभ्र चुना लावला होता. ते एक दिवस सुकायला ठेवलं आणि तो मुखवटा अगदी टणक झाला. त्यावर बोटाने हाणले तर टकटक आवाज येत होता. त्याला एक टोकदार चेटकिणीचे नाक तयार करून बसवले होते. डोक्याच्या माथ्यावर काळा रंग देऊन सुतळीची केस तयार करून चिकटवण्यात आली होती. कुणीही हा पोशाख धारण केला तर तो काय दिसेल याची कल्पना देखील केलेली बरी नव्हती. आणि हाच वेश परिधान करून नितीन आपला आसुरी हेतू पार पाडणार होता. क्रमशः तर नितीनने आपला हेतू कसा पार पडला आणि मंगलमामासोबत नक्की काय केले हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 2 लवकरच आपल्या भेटीस येत आहे. भाग पहिला जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा मराठी कथालेखन हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. शुभरात्री.